सुरुवातीला वॉर्निंग आहे, लहान मुलं आणि महिला जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ आताच्या आता स्किप करावा, नाहीतर समोर तुमची तुम्ही जिम्मेदारी सांभाळा. एक गोष्ट सांगतो, ती थोडीशी इमॅजिनेशन करा. फक्त इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन केल्याशिवाय मजा येणार नाही. समजा तुम्ही आणि तुमची बहीण दोघंजणं तुमच्या घरामध्ये आहात. तुमचे जे आईवडील आहेत, तुमचे जे नातेवाईक आहेत, ते कुठेतरी कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले असतात. आता दोघंजणं तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात. पूर्ण घर रिकामं आहे आणि वेळ रात्रीची आहे. 12-12:30 वाजले असतील आणि तुम्ही तुमची बहीण तुमच्या रूममध्ये झोपलेले आहात आणि अचानक तुमच्या कानावर आवाज येतो, काहीतरी रडण्याचा, काहीतरी श्वास अडकल्याचा. श्वास अडकल्याच्या नंतर कसा आवाज येतो, असा कचर 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 तशा प्रकारचा आवाज तुमच्या कानावर येतो. तर तो आवाज कुठून येतो आहे हे पाहण्यासाठी तुम्ही उठता. तर बाजूला तुमची जी बहीण झोपलेली असते तिला उठवण्याचा प्रयत्न करता. तर तुम्ही तिकडं बघता तर तुम्हाला कळतं की आपली बहीण आपल्याजवळ नाही आहेच. मग नंतर कळतं की यार, प्रॉब्लेम आपल्या बहिणीचाच आहे किंवा प्रॉब्लेम आपल्या बहिणीला झालेली आहे, तिचाच आवाज आपल्याला येतो आहे. आता तो जो आवाज आहे तो दुसऱ्या रूममधून येतो आहे. आता तुम्ही त्या आवाजाकडे जाताय, बघताय तर तुमची बहीण टोंगळ्यावर बसलेली असते, खाली वाकलेली असते आणि तिचा चेहरा तुमच्याकडं असतो. जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता त्यावेळेस तुमच्याकडं असल्याच्या नंतर तिचं तोंड जे आहे ते असं ओपन झालेलं असतं, डोळे लाल झालेले असतात, तिच्या गालावर थोडं रक्त लागलेलं असतं आणि ती तुमच्याकडे बघून काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करते आणि तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की तिच्या नरड्यामध्ये काहीतरी अडकलं आहे. तेवढ्यात तुमचं लक्ष जातं, तिच्या नरड्यामधून एक दोरी असल्यासारखी काहीतरी बाहेर पडलेली आहे आणि ती तुम्हाला असं म्हणते, असं तुम्हाला जाणवतंय की ती दोरी तू ओढून बाहेर काढ, माझा श्वास अडकलेला आहे. तुम्ही तिच्या जवळ जाता, ती दोरी हातामध्ये पकडता आणि ओढता, पण ती दोरी खूप जास्त लांब आहे आणि ती दोरी ओढता तुम्ही ती अजून लांब 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 होत जाते आणि काही वेळाच्या नंतर ती दोरी अडकते. आता अडकल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं की आता दोरी निघते बाहेर. मग तुम्ही थोडासा जोर लावता आणि दोरी ओढता. दोरी ओढल्याच्या नंतर तुमच्या बहिणीच्या तोंडातून त्या दोरीच्या पाठीमागून तिच्या पोटातले सगळेच आताडे बाहेर येऊन पडतात आणि ती तिथंच मरण पावते. आणि तुम्हाला नंतर वाटतं की अरे यार, आपण जी दोरी ओढत होतो ती ॲक्च्युली दोरी नव्हती, ते आपल्या बहिणीच्या पोटातले आतडे होते. तर कसं वाटेल? तर हे जे मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे ना, हे एका मूवीचा सीन आहे आणि त्या मूवीचं नाव आहे द अगली स्टेप सिस्टर. द अगली सिस्टर अशा प्रकारे ही मूवी एवढी भीतीदायक आहे, जर तुम्ही एकल्यात बघताय ना, तुमची हिंमतच नाही यार, हिंमतच नाही.